पीक विमा खरीप 2025. तर हो मित्रांनो, 2 दिवस अगोदरच आपण पीक विम्यासंदर्भातला एक व्हिडिओ बनवला होता. परंतु तो व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यातील 12,575 शेतकऱ्यांच्या त्रुटीतील अर्ज आणि त्या संदर्भातली अपडेट करीताचा होता. परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून परत मी एकदा आपणा सर्व शेतकरी बांधवांना सांगितलेलं होतं, की खरीप 2025 आपला हा जो विमा आहे, जो ज्यांचे अर्ज पात्र आहेत त्यांना कधी मिळणार आणि काय त्याबद्दल अपडेट असणार आहे, त्या संदर्भात सांगितलं होतं आणि नवीन व्हिडिओ उद्या परवाकडे आणणार ते सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, त्यानुसारच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे, की कोणत्या कोणत्या जिल्ह्याला अगोदर मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्याला नंतर मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. आणि या अगोदर सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो मित्रांनो, काही जण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच म्हणू शकतात, कमेंट करू शकतात, की असं कुठं असते का, अगोदर या जिल्ह्याला, अगोदर त्या जिल्ह्याला, याची काय कारणे, त्याची काय कारणे. तर ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, त्याप्रमाणे नंतर तुमचे कापणी प्रयोगाचे जे अहवाल आहे, उंबरठा उत्पादन आहे, ते जेव्हा कंपनीला, शासनाला मिळालेलं आहे आणि त्याच्या नंतर जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यानुसारच या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे, जे मुख्यमंत्री महोदयांनी अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर करत असताना 17,500 रुपये हेक्टरी देण्याचं सांगितलेलं होतं. तर ते किती मिळणार आहे ते तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता आणि त्याचं स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये PMABYच्या चॅटबॉटवर ते सुद्धा पाहू शकता. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उडीद, मूग, मका या पिकांचा अगोदर मिळणार आणि ताबडतोबच समजा काही जास्त अंतराचा नाही, पण थोडासा फरकाच्या अंतराने सोयाबीनचा नंतर मिळणार आहे आणि उडीद मुगाचा सुरुवातीला अगोदर मिळणार आहे. मित्रांनो, पीक विमा असो किंवा इतर योजना असो, त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, की संजय गांधी निराधार असतील किंवा इंदिरा गांधी श्रावणबाळ या योजनांचं सुद्धा DBT होण्याच्या अगोदर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे अनुदान आहे ते मागे पुढे व्हायचं, ते खूप वेळा पाहिलेलं आहे आपण. तर इतर योजनाचंच काय, तर ऑलरेडी पीक विम्याचं सुद्धा पाहिलेलं आहे. 2024चा पीक विमा अजून सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या जिल्ह्यामधला बाकी आहे, ज्यामध्ये नांदेड आणि बीड मोठ्या प्रमाणामध्ये बाकी होतं. त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पीक विमा आलेला आहे. तर आता असं कुठं असते का, याची काय कारणे आणि मागे पुढे थोडी येत असतो, या गोष्टीचं तुम्ही क्लिअरलेशन मी तुम्हाला डिक्लेरेशन या 2 शब्दामध्ये 2 ओळीमध्ये करून दिलेलं आहे. तर आता आपण सर्वांना पाहावं याचं आहे, की ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर मिळणार आहे. आणि आता खूप लवकर काही मार्च एप्रिल एवढा काही वेळ लागणार नाही आहे, एवढ्या जास्त महिन्याची वाट पाहायची गरज पडणार नाही मित्रांनो. काही दिवसामध्येच मी तर म्हणतो तुम्ही कंपल्सरी 2 ते 3 दिवस अजून आजपासून 2-4 दिवस सातत्याने तुमची स्टेटस चेक करा. स्टेटस काय दाखवत आहे आज उद्या परवाकडे, कारण की स्टेटस सुद्धा चेक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि स्टेटस चेक करत असताना ते चेंज होत असताना चेंज झाल्याच्या नंतर कॅल्क्युलेशन अवेटेडचं पुढची प्रक्रिया, त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आणि अमाऊंट दिसणे सुरू झाला. अमाऊंट दिसले की 2 किंवा 3 दिवसाच्या अंतराच्या काळामध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम पीक विम्याची जमा होऊन जात असते मित्रांनो. तर मित्र, व्हिडिओला जास्त न वाढवता बघूया कोणत्या जिल्ह्याला सर्वात अगोदर मिळणार आहेत, किती जिल्हे आहेत. तर मित्र, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्वात अगोदर मिळणारे 16 जिल्हे आहेत. त्या 16 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आहे का तुम्ही बघून घ्या. ज्यामध्ये बीड जिल्हा आहे, ज्यामध्ये जालना जिल्हा आहे, ज्यामध्ये लातूर जिल्हा आहे, ज्यामध्ये धाराशिव जिल्हा आहे, ज्यामध्ये परभणी जिल्हा आहे, ज्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे, ज्यामध्ये नांदेड जिल्हा आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे, ज्यामध्ये अकोला जिल्हा आहे, ज्यामध्ये अमरावती जिल्हा आहे, सोबतच त्यामध्ये सुद्धा वाशिम जिल्हा आहे, वाशिम नंतर यवतमाळ जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्हा आहे. हे 16 जिल्हा जे मी नाव सांगितले आहे तुम्हाला जिल्ह्यांचे, हे जे 16 जिल्हे आहेत मित्रांनो, या 16 जिल्ह्यांना सर्वात अगोदर पीक विम्याच्या वाटपाकरिताच्या वितरणाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि या 16 जिल्ह्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जास्त काळ लागणार नाही, परंतु तरीसुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता या अगोदरचे कसे पीक विमे आलेले. त्यामुळे मी तुम्हाला या जिल्ह्यांचे नावासहित क्लिअरेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. या 16 जिल्ह्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते 13 जिल्हे आहेत. ज्या 13 जिल्ह्यामध्ये कोणता कोणता जिल्हा येतो ते सुद्धा बघून घ्या, तुमचं आहे का नाही ते सुद्धा बघून घ्या. तर या 16 जिल्ह्याच्या नंतर जे 13 जिल्हे आहेत, त्या 13 जिल्ह्यांमध्ये अहमदनगर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा, या 13 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या फेजमध्ये पीक विम्याच्या वितरणाकरिता सुरुवात होणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त 4 जिल्हे आहेत, ज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे जे 4 जिल्हे आहे, या 4 जिल्ह्यामध्ये शेवटच्या फेजमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विम्याच्या वितरणाकरिता त्या अनुदानाच्या वितरणाकरिता सुरुवात होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर मित्र, आता तुम्हाला पीक विम्याचा लाभापासून वेळ लागू नये, उशीर होऊ नये,
किंवा वंचित राहू नये याकरिता फक्त 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही रेडी ठेवायला हव्यात. तर त्या कोणत्या आहेत? तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या, तपासून घ्या. नसेल तर ते करून घ्या. तुमची बँकेची केवायसी झालेली आहे किंवा नाही त्या अकाउंटची ती सुद्धा चेक करून घ्या, किंवा 100, 200, 500 रुपयाचा एखादा ट्रान्झॅक्शन करा, व्यवहार करा, जमा करा आणि विड्रॉल करा, जेणेकरून ते अकाउंट ॲक्टिव्ह दाखवल, इनॲक्टिव्ह दाखवणार नाही. आणि या व्यतिरिक्त जर आवश्यक वाटल्यास कुठे जर जाणवलेलं असेल की तुमचा अर्ज करताना काही त्रुटी झालेली आहे, तर तशा परिस्थितीमध्ये तसा मेसेज वगैरे काही आलेला असेल तर तुम्ही CSP सेंटरवाल्याला भेटून ते अर्ज त्रुटी आहे किंवा नाही ते बघून घ्या आणि ते ताबडतोब क्लिअर करून घ्या. कारण की आता पीक विम्याचा जो हा विषय आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आता लवकरच वितरणाकरिता सुरुवात होणार आहे. तर शेतकरी बांधव, आशा करतो पीक विम्यासंदर्भातली एक खूप महत्त्वाची अपडेट मला वाटली आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करण्याकरिता ती मी शेअर केली. ती आपणा सर्वांना नक्कीच आवडली असेल. या व्यतिरिक्त त्रुटीतील अर्जाकरिता KYC संदर्भात किंवा व्यवहारासंदर्भात किंवा DBT ॲक्टिव्ह, इनॲक्टिव्ह, NPC या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वच प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि नक्कीच करेल. या व्हिडिओच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला नक्कीच देईल मित्रांनो. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल, विश्वासार्ह वाटला असेल तरच, आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती, विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत वेळोवेळी पोहोचवू शकेल. तर मित्र, या व्यतिरिक्त इतर शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना सुद्धा ही अपडेट, ही माहिती मिळावी आणि त्यांनी राहिलेली कामे करून घ्यावी याकरिता हा व्हिडिओ सरदूर त्याच्यापर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी.